मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये एसीबीचा छापा आहे। लाचखोर अधिकाऱ्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेले बघा। मोठी बातमी आहे। मंत्रालयातून लाच घेताना एसीबीने रंग्यात अधिकाऱ्याला पकडले। संबंधित अधिकाऱ्याला वरळीला नेण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली। लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येते। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडनं। भरत, तो कॅबिनेट मंत्री कोण याची माहिती समोर आली आहे का? अधिकारी कोण आहे? काय एकूण विस्तृत माहिती आहे? गिरीश, आपण जर पाहिलं तर मंत्रालयातील अत्यंत महत्त्वाच्या अशा कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये लाचखोरीचा प्रकार समोर आलाय। महाराष्ट्राच्या मंत्रालयातच लाचखोरीचा प्रकार समोर आलेला आहे। खळबळ उडाली। परत ही धक्कादायक बातमी आहे भरत की खुद्द जिथून राज्याचा कारभार चालतो त्या मंत्रालयातच एसीबीची कारवाई होते। कुठल्या कॅबिनेट मंत्र्याच्या केबिनमध्ये ही कारवाई झाली? गिरीश, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये म्हणजे पॉवर सेंटरमध्ये अत्यंत मोठी एसीबीने कारवाई केली। एसीबीच्या कारवाईमध्ये एका महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये ही कारवाई करण्यात आली आणि एका अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली, त्याला ताब्यात घेण्यात आलेले। आणि आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय त्यात आता एक खळबळ घडवणारी ही घटना आहे। एसीबीने छापा मारून एका कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये हा छापा मारलेला आहे। हा मंत्रालयात छापा मारलेला आहे आणि या छाप्यामध्ये एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। पण भरत, कुठल्या प्रकरणात लाच मागितली होती याची काय माहिती समोर आली का पोलिसांकडनं? काही जी माहिती समोर येते त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे जी परवानगी आहे लायसन्सची संदर्भात ही माहिती ही लाच मागितली होती आणि त्यातच आता ही अटक करण्यात ताब्यात घेण्यात आले आणि हा छापा मारण्यात आल्याचं समोर आलंय। अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं मंत्रालय हे सतत गजबजलेलं असतं। या ठिकाणी अनेक व्यवहार अनेक महत्वाचे निर्णय पारित होत असतात। महाराष्ट्राचं पॉवर सेंटर असलेलं हे मंत्रालय असतं। मात्र याच मंत्रालयामध्ये आता लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये एसीबीने छापा मारलेला आहे आणि या छाप्यामध्ये एका अधिकाऱ्याला अटक करण्यात अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली गेली। भरत, एसीबीच्या या कारवाईनंतर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे? या प्रकरणी काय माहिती समोर येते का? गिरवीर, जी माहिती समोर येते ती म्हणजे एसीबीने जो छापा मारला या छाप्यानंतर संबंधित अधिकारी जो आहे या अधिकाऱ्याला वरळीकडे नेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याच्यावरती अद्याप कोणता गुन्हा दाखल झाला याची माहिती समोर आली नसली तरी सुद्धा महाराष्ट्राचं पॉवर सेंटर असलेल्या मंत्रालयामध्ये हा लाचखोरीचा प्रकार उघड झाल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। भरत, थेट मंत्रालयामध्ये लाच मागितली जाते, अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे। भरत, मात्र कोण तक्रारदार आहे त्याचं नाव समोर आलंय का? गिरीश, अद्याप तक्रारदाराचं नावही समोर आलेलं नाही। मात्र अत्यंत मंत्रालयातील अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे की महाराष्ट्रातला एक महत्वाचा कॅबिनेट मंत्री आहे आणि या कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये हा सगळ्यात धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एसीबीने सापळा रचून रंगेहात लाच घेताना संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतलंय। भरत, चक्क जिथनं आपल्या राज्याचा प्रशासकीय कारभार चालतो त्या मंत्रालयातच एसीबी कारवाई करते, ते देखील थेट कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याच्या केबिनमध्ये ही सगळी कारवाई होते। हा अत्यंत गंभीर प्रकारे, धक्कादायक प्रकारे कोणाची प्रतिक्रिया समोर आली आहे का? या संदर्भात आतापर्यंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करून प्रतिक्रिया आपण बघतो की भरत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयातच लाचखोर अधिकारी होता।